वजन कमी करणे हे आता आपण खूप जणांमध्ये बघत आहोत किंवा खूप स्त्रिया वजन कमी करण्याच्या पाठीमागे आहेत. स्त्रियांना वजन खूप प्रमाणात कमी करायचं असतं, त्यासाठी ते खूप वेगवेगळे डाएट प्लॅन फॉलो करत असतात. तर तुम्ही आमच्यासाठी कोणता डाएट प्लॅन सांगाल की आम्हाला वजन, आमच्या प्रेक्षकांना वजन कमी करण्यासाठी याची मदत होईल? डाएट प्लॅन खूप छान आपल्या हिंदू संस्कृतीने आपल्याला दिलेला आहे. तर पूर्वीपासून भारत देशामध्ये खूप छान एक म्हण आहे, ते अशी आहे की जो एक वेळा जेवतो तो योगी, 2 वेळा जेवतो तो भोगी आणि 3 वेळा जेवतो तो रोगी. पण हाच नियम सगळीकडे नाही लागू होऊ शकत. वयानुसार आपल्या जेवणामध्ये किंवा आपल्या आहारामध्ये चेंजेस नक्की होतात. तर 20 वर्षापर्यंत मुलामध्ये किंवा तरुणामध्ये वाढ होत असते. तर तुम्ही एक नाश्ता आणि 3 जेवण जरी केले तरी तुम्हाला त्याने वजन वगैरे वाढणार नाही. ते खूप छान तुमच्यासाठी आहे. वयवर्ष ज्यावेळेस 20च्या पुढे 30 पर्यंत तर एक नाश्ता आणि 2 जेवण तुमच्यासाठी पुरेसे आहेत. ज्यावेळेस आपण 30च्या पुढे एंट्री करतो तर 30 पासून 40 पर्यंत वगैरे तर 2 टाइम जेवण, नाश्ता हा कट होणार आपल्या जेवणामध्ये. एक सकाळी आणि एक संध्याकाळी जर जेवलात तरी तुम्ही खूप छान मेंटेन करू शकता स्वतःला. 40च्या पुढे तुम्ही जेवढ्या वर्ष जगू शकता तेवढ्या वर्ष सकाळी नाश्ता केलात आणि संध्याकाळी जर जेवण केलं तरी तुम्ही खूप छान मेंटेन राहू शकता. ज्या लोकांना वजन कमीच करायचं आहे आता, तर अशा लोकांनी सकाळी ज्यूसआहार करायचा. म्हणजे कोणत्याही फळाचा किंवा आपल्या घरामध्ये ज्या पालेभाज्या आहेत, मेथी आहे, पालक आहे, यांचा एक ग्लास ज्यूस पिऊ शकता. दुपारी फळं खाऊ शकता तुम्ही. कोणतेही 2 प्रकारे जर फळं मिक्स केलीत आणि 1 प्लेट जर फळं खाल्लीत आणि संध्याकाळी 1 टाइम जर जेवण केलं तर तुम्हाला कोणताही अशक्तपणा, थकवा न जाणवता खूप छान तुमचं वजन कमी होऊ शकतं.